नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत सांडग्याची सुकी भाजी। त्यासाठी मी इथे एक प्लेट सांडगे घेतले आहेत, ते मी आता तव्यात भाजून घेणार आहेत। सांडगे भाजून घेताना त्यावर थोडंसं तेल घालून स्लो गॅसवर आपण त्याला 5 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। मसाला बनवण्यासाठी मी इथे हिरवी कोथिंबीर कट करून घेतली आहे। त्याचप्रमाणे 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 2 छोटे कांदे बारीक चिरून घेतले आहे व 2 छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। आता गॅस ऑन करून आपण कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, तसेच अर्धा चमचा जिरे घातले आहे। दोन्ही तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। कांदा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेणार आहोत। टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो कांदा परतून झाल्यानंतर आपण मसाले ॲड करू। त्यासाठी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट मी इथे घातला आहे। ते व्यवस्थित मसाल्यामध्ये एकत्र करून घ्या। यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। थोडी कोथिंबीरही मी इथे ॲड केली आहे। यानंतर मसाला शिजल्यानंतर आपण त्यात भाजून घेतलेले वडे ॲड करणार आहोत। ते आता व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आहेत। यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। सांडगे शिजतील इतपत पाणी आपण त्यात घालून घेणार आहोत व व्यवस्थित उकळी आली की त्यावर आपण ताट पालथे ठेवून 5 मिनिटं स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर आपण चेक करू शकता। आपली भाजी इथे तयार झाली आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण यावर कट करून ठेवलेली कोथिंबीर ॲड करूया। अशा पद्धतीने आपली सांडग्याची सुकी भाजी तयार झाली आहे। थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय।